विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही. अजित पवार यांचा आज गावभेट दौरा आहे. बारामतीतील पानसरेवाडी इथे भेट देऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात केली असून दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. पानसरेवाडीत ते बोलत असताना अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहन केलंय. अजित पवार म्हणाले की तुम्ही लोकसभेला थोडी गंमत केली, आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मत होईल. मी खोटं सांगत नाही, तुमच्या लक्षात येत नाही. भावनिक करण्याचा प्रयत्न केलात तर त्याची एवढी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कोणी वाली राहणार नाही. यासोबतच ते पुढे म्हणाले, साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी निवडणुकीला उभा राहणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्यांच्यानंतर कोण बघणार आहे याचा विचार करा आणि कोणात तेवढी धमक आहे, कोणात तेवढी ताकद आहे, कोण शब्दाचा पक्का आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं कारण नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही. काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे याचा विचार करा आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे. मला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभागी आल्या बाहेर आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय. जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता त्या नातवाचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारेल, परंतु आता विचारण्याची वेळ नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.